बिहारी। हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, प्रभु रामचंद्र महाराज के जय, महारुद्र हनुमान के जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आदिनारायणं विष्णु ब्रह्मणं च वसिष्ठकं, श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरं, स्वरूप सांप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत, मारुती उपासना मस्त वाढविला परमार्थ जगे, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं, प्रभु रामचंद्र महाराज की जय। परशुरामांचं दर्शन झालं, बोलणं झालं, त्यांनी महेंद्र पर्वतावरती राहण्याचं ठरवलं। अत्री ऋषींची त्यांची भेट झाली आणि पुढे ते घोर अरण्यामध्ये गेले। अथ तत्र दिनं स्थित्वा प्रभाते रघुनंदन, स्नात्वा मुनीस समामन्त्र्य प्रयाणाम् उपक्रमे, मुने गच्छस्व मे सर्वं मुनिमण्डलमण्डितं, विपिनं दण्डकं यत्र त्वां ज्ञानुर्महर्षि। अत्रि ऋषींच्या इथे प्रभू रामचंद्र त्या दिवशी राहिलेले आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर अत्रींचा निरोप घेतलेला। आता आम्ही या ठिकाणी अरण्यामध्ये जातो म्हणाले। वास्तविक प्रभूंना माहिती आहे, पण मानवी व्यवहार करायचा आहे ना। आम्ही कसं पुढे जावं हे अत्रि ऋषींना विचारलं। ते विचारल्यावरती अत्रि ऋषी हसले आणि म्हणाले, श्रुत्वा रामस्य वचनम, रामाचं वचन ऐकून प्रहरस्य अत्रि महायशः,
प्रारयत्र रघुश्रेष्ठम राम रामम सुराश्रय. अरे, सगळ्यांचा आधारभूत असणारा तू असं असताना तू मलाच प्रश्न विचारतोयस पुढे रस्त्यावर कोणत्या रस्त्याने जावं आणि कसं जावं. सगळ्यांचा मार्गदर्शक असणारा तूच आहेस. तू जसं अनुकरण करशील तसं तुझ्या मार्गाने लोक जातील. घोरारण्यामध्ये पुढे गेले असताना मध्येच त्यांना या पुढे आलेत म्हणजे दंडकारण्यात आलेले विराध नावाच्या राक्षसाची भेट झाली. अरण्य भयंकर होत. तिघच प्रवास करत होते. शिवजी पार्वतीला सांगतायत प्रवास कसे करायचे ते. तो पुढे राम, मध्ये सीता आणि मागे लक्ष्मण. हे सांगण्याचा उद्देश काय असावा. जात होते म्हणता आलं असतं, पण शिवजी एखाद्या विशिष्ट हेतूनी ते सांगतायत तिथे. मानवी जीवन कसं आहे. जीव, माया आणि ईश्वर ही स्थान आहेत. ईश्वर सर्वत्र आहे. त्याला मायेचं आवरण पडलेलं आहे. जीव ईश्वरात माया असल्याने ईश्वराचं खरं ज्ञान होत नाही. ईश्वराचं त्या ठिकाणी होतं तेव्हा रामानी जीवाला म्हणजे लक्ष्मणाला जे जे काही सांगितलं ते जीवदशेतला एक उपदेश केलेला आहे. यामध्ये हे लक्षात येईल आपल्याला. राम ईश्वर आहे, सीता माया आहे, लक्ष्मण जीव आहे. मायेचं पटल दूर झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही. तो अल्प चुणूक देतो. देशी अल्प चुणूक, तू देशील अल्प चुणूक देतो. मी आहे याच्या अस्तित्वाची खूण सांगतो तो, पण प्रत्यक्ष दर्शन मात्र सहसा होत नाही. आणि होत तेव्हा जीव दशेत राहत नाही. जीव दशेत राहत नाही. आणि म्हणून हिते बघत असताना त्याप्रमाणे आपल्याला लक्षात येईल काय करायचं आणि काय होत असतं. हे सगळं तो पाहतोय, पुढे चाललेला आहे. आणि मग पुढे आले. तिथे विराध नावाच्या राक्षसाची भेट झालेली आहे. महाभयंकर रूप आहे. भगवती सीता घाबरून जाते. रामाने त्या क्षणाला त्याचे बाहू कापून टाकले. मग पायही कापले. त्याबरोबर त्याचा देह पडला, पण त्यातून एक विद्याधर प्रगट झालेला आहे. रामाची त्यांनी पुष्कळ स्तुती केलेली आहे. पूर्वी दुर्वास ऋषींनी त्याला शाप दिलेला आहे. संसारात पीडा नाहीशी व्हावी यासाठी सदा स्मृती द्यावी.
प्रार्थना करतोय. संसार काय होतं, एकदा पिढेमध्ये जीव गुंतला की परमार्थाकडलं लक्ष कमी होत. जीव त्याचाच विचार करू लागतो. माझी वाणी तुझं सदैव नाम संकीर्तन करो, माझे कर्ण हे तुझ्या कथामृताने संतुष्ट हो. हातानी तुझं अर्चन घडो, मस्तकानी चरण युगलांना प्रणाम करता येऊ. हे शरीर तुझ्या सेवेमध्ये राहू. या मायेत नाही ना काही करता आलं, एवढं तरी होतं. विशुद्ध ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान एकरूप आहेत, त्यात रममाण होता येऊ देत. रामा मी तुला शरण आलेलो आहे. आणि स्तुती केलेली आहे तशी. रामाने त्याला आशीर्वाद दिलेले. तुला दुर्मिळ अशी भक्ती प्राप्त हो असे म्हणून विद्याधरांनी तिघांना प्रदक्षिणा घातली आणि उत्तरेकडे तो निघून गेला. आपल्याकडे उत्तर दिशा ही मोक्षाची समजली आणि आपल्या भूमिकेतनं जर विचार केला भारताचा, म्हणजे जम्बूद्वीप म्हणून, तर त्याच्या उत्तरेकडे हिमालयच आहे आणि त्याला म्हणून देवभूमी म्हणतात. ती देवभूमी पदोपदी भगवंताच्या अनुभूती देणारा असा हा ते ठिकाण आहे असं आपल्या लक्षात येईल. स्तुती विशेष आहे. कथाम वृतम पातु करद्वयम ते पादारविंद अर्चनम मे कुर्यात् शिरस्ते पादयुग प्रमाणम प्रणामम करोतु नित्यं भवतीयमेव. हे त्याला सांगितलं. मग विराट स्वर्गाला गेला. लक्ष्मण आणि हे सगळे शरभंगाच्या वनामध्ये आलेले. शरभंगाला अतिशय आनंद वाटलेला. कंदमुळ फळांनी त्यांनी त्याचं स्वागत केलेलं. शरभंगानी चरण स्पर्श करून पाय त्याचे धुतलेले. पापक्षय आणि पुण्यक्षय दोन्ही झाला पाहिजे. नुसतंच असून उपयोग नाही. पुण्याची बाजू की त्याचा भोगही भोगायला यावंच लागतं. म्हणून पाप करायचंय का तेही नाही, त्याचाही क्षय झाला पाहिजे. त्याला म्हटलेले खरं निष्काम कर. पापही नको, पापाचं फळही नाही, पुण्याचे फळ नाही. पापाचं फळ नाही असं नाही, म्हणजे पाप घडताच कामा नाही. आणि जे पुण्य घडलं तर त्याचा भोग भोगायला यायला लागतं. त्याच्यामुळे तेही निर्बीज झालं पाहिजे, हा उद्देश इथे आहे. शरभंग ऋषी आहेत. पाप आणि पुण्य दोन्ही भोगावं लागतं. मग पाप तर नाही, कारण प्रभूची भेट झालेली आहे. भगवंताची भेट होणं, क्षेत्राचं दर्शन घडणं नाही. परमात्मा असं वाटतं आपल्याला सर्वत्र असतो, पण ते मला पाहण्याची दृष्टी नसते. पाहता आलं पाहिजे त्यातच.
विशुद्ध दृष्टीसाठी सुद्धा साधन काळामध्ये राहावं लागतं. पुण्य वाढलं की जन्म आणि मृत्यू सुरू होणार. म्हणून या विचारांनी तो राहतोय तसाच की काहीच मला नको म्हणून. त्याच्या तपस्येने त्याच्याकडे पुष्कळ पुण्याचा संचय झालेला. आणि त्यासाठी पुण्यक्षय कमी करायचा असेल तर एक भोगानी आणि एक त्यागानी. त्याग कशात? तर पुण्य दानानी महात्म्य काय आहे? तर कोणतंही कर्म केलं तरी पुण्य नाही पापही नाही, त्याला म्हणायचं त्याग. त्याला बलिराजाच्या चरित्राच्या वेळेला आपण एक पाहिलंय, त्याला एक विशिष्ट शब्द आहे की मी दान देतो हेच ही विस्मरण होणं तो त्याग आहे. आणि ते आपल्याला होत नाही. मी दिलो, मी देतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी भावना काय हवी आहे? त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयत. हे गोविंदा तुझीच वस्तू तुला दिली आहे, माझं काय आहे त्याच्यामध्ये? मी न दिलं तर दोष आहे, न दिलं तर दोष आहे. आणि म्हणून प्रभू चरणावर त्यांनी पाय धुवून भगवंताला नमस्कार केल्यानंतर सर्वच्या सर्व तुझ्या चरणी अर्पण आहे असं सांगितलं. शिवाजी बारीक सारीक जीवाला उपदेशाच्या दृष्टीने पार्वतीचं माध्यम करून रामाच्या रूपाने सगळा उपदेश करतायत. तो कसा केलाय त्यांनी? अप्रमेय नमस्कार. अप्रमेय नमस्कार म्हणजे काय? तर अशा नमस्कारातून पाप आणि पुण्य दोन्हीचाही फलोन्मुखता होत नाही. त्याला म्हटलेलं आहे अप्रमेय. ऋषींची भेट झाली, रामाने सगळं ओळखलेलं आहे. त्यांनी ओळखले की हा प्रत्यक्ष परमात्मा आहे, नारायण आहे. ब्रह्मदेवांना सांगितल्यानुसार तो भूभार हलका करण्यासाठी आलेला आहे. ही लक्ष्मी आहे, हा शेष आहे, हे त्यांनी ओळखलं. भरत शंख आहे, शत्रुघ्न चक्र आहे. शंख अवतार आणि चक्र अवतार हे दोघंही अयोध्येमध्ये प्रभू स्मरणात आहे. साधू असतात. शिवजी सांगतात समदर्शी असतात, त्यांच्या मनात अपपर भाव नसतो, कोणत्याही वस्तूची स्पृहा नसते, इच्छा नसते. धनेषणा, पुत्रेषणा, दारेषणा, पती पत्नी कसलीही इच्छाच नसते. हा अनुभव मात्र लौकिक व्यवहारामध्ये येत नाही. कितीही म्हटलं आपण तरी करता येत नाही. आणि म्हणून हृदयात शांती असेल तर इंद्रिय दमन केलं की हृदयात शांती येते. त्याला म्हटलेलं आहे संतुष्टता. मग हे सगळं मिळतं कशाने? त्याचं उत्तर ते देत आहे. पार्वतीने प्रश्न विचारलाय, मिळणार कसं? सत्संगतीने. जिथे सत्संग होतो, सत्संग म्हणजे हा अलीकडे संबोधला जातो ती अपेक्षा नाही.
सत्संग म्हणजे डोळे बंद झाल्याबरोबर दिव्य प्रकाश मी माझ्या अंतःचक्षुला पाहता येणं. तिथे भगवत भजन कथा श्रवण जे मी केलं असतं त्याची अनुभूती येणं, त्याची अनुभूती येणं हा फार महत्वाचा भाग आहे बघा. गंमत असते एक एक गोष्टीची. आता हे आम्हाला सगळं त्याच्यातच असल्यामुळे काही ना काहीतरी वेगळे प्रश्न नातमची उत्पन्नच करत असते. आता काय प्रश्न विचारलं माहिती का? सगळेच जण सांगतात नुसतं तुम्ही आई वडिलांचं ऐकायला पाहिजे. राजा दशरथाने ऐकलं, प्रल्हादाने ऐकलं का त्याच्या वडिलांचं? झालं का? आता काय द्यायचं त्याचं ऐकलं का? तरी त्याला देव प्रसन्न. आणि मग आमच्यासारख्या मुलांनी मग म्हटलं वात्रटणं नाही, ते तुम्ही काही म्हणा, पण मुलांनी जर विचारलं तर मग तुम्हाला राग कशाला पाहिजे? म्हटलं राग नाही बाई, मला प्रश्नात टाकतेस तू कोड्यात. आता काय उत्तर द्यायचं? शेवटी 2 मिनिटं बसलो आणि सांगून टाकलं. हे बघा, हे बघ राहील. अगं सत्ययुगामध्ये प्रल्हादाचं चरित्र झालं, त्रेतायुगात रामाचं चरित्र झालं. कसं वागलं की काय घडतं ते सत्ययुगात भगवंतांनी दाखवून दिलेलं आहे, प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूच्या रूपाने. आणि कसं वागायला पाहिजे ते त्रेतायुगात दाखवलेले स्वतः वागून. आणि कलियुग आहे, भेद आहेत आता, त्याच्यामुळे तुला दोघांचंही ऐकावं लागणार आहे, आईचं आणि वडिलांचं. पटलं की लगेच गप्प बसते, एवढं तरी आहे नशीब. नाही तर प्रश्नाला प्रश्न, उत्तराला उत्तर करत बसला म्हणजे थकून जातो जी. आता ह्याला उत्तर काय द्यायचं? ह्याला काय म्हणायचं? की कशाची नियोजन आहे हे मलाच कळत नाही, पण ठीक आहे, त्याच्याबद्दल चिंतन तर घडतंय. मी असा विचार करतो, राग नाही आहे त्याचा, पण चिंतन तर घडतंय की नाही. असा काही प्रश्न आपल्या डोक्यात आला होता नाही आलेला. आम्हाला कधी विचारायची अशी वेळही आली, कोणाला काही विचारावं. असो, पण म्हणजे हिते ते सत्संगती म्हणून म्हणायचं आहे. त्यांनी जन्माचं साफल्य होतं. भक्ती हे मंगल भजन आहे. भक्ती म्हणजे हृदयातील प्रेम प्रगट होणार आहे. विद्या अविद्या, प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे संसार आहे. नित्य मुक्त म्हणजे नित्यबद्ध आहे. उपासनेने ब्रह्मविद्येच्या हृदयात होतो, विद्येचा उदय होतो. मुक्ती निश्चित होते, म्हणून मोक्षाचं एक कारण आहे साधू संग आहे. सत्संगात राहावं, त्याचा बुद्धीवरती चित्तावरती परिणाम होतो. म्हणून ज्यांच्या संगतीमध्ये आपण असतो ना, तिथे बुद्धी मन विचलित होत असेल तर ते टाळावं. आणि ज्याचा त्यालाच हा विचार करायला पाहिजे, हा सांगून येणारा नाही. आणि म्हणून या लोकातून सुटण्याचं कारण एकच आहे, सत्संगती. सत्संगतीच्या विचाराचं आचरणाने निर्वासना स्वरूप प्राप्त होतं. ते मोक्षाचं साधन आहे, हे लक्षात ठेव म्हणाले. अशा प्रकाराने ते स्वरूप त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढे ते निघाले. शरभंज सुतीक्षण
त्याला त्या ठिकाणी भेटलेला आहे. सुतीक्ष्णनी रामांना अगस्तींच्या आश्रमात नेलं. ही नावांची सुद्धा योजना आहे बर का रामायणामध्ये. सुतीक्ष्ण म्हणजे जोपर्यंत तुम्ही तीक्ष्ण होत नाही, एकाग्र होत नाही, तोपर्यंत परमात्म्याचे अनुसंधान होत नाही. मग म्हणाला आम्ही सगळं आजूबाजूला आमच्या हे असून तेही टाकू नका सांगता, हे टाकायला कसं करायचं आम्ही प्रश्नच पडतो. आणि म्हणून एका स्तोत्रात सांगितलेलं आहे, एकाग्र चित्ती एकांती बैसोनिया स्वस्थ चित्ती. मला वाटतं व्यंकटेश स्तोत्रात आहे, म्हणजे माझं चुकत नसेल. बैसोनिया स्वस्थ चित्ती, प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन, ते सुतीक्ष्ण, त्याला सुतीक्ष्ण म्हटलेलं. आता त्या सुतीक्ष्ण भेटणं म्हणजे काय आहे? अगस्तींची भेट आहे. आणि म्हणून अगस्तींची त्या ठिकाणी भेट झालेली आहे. आश्रम अतिशय सुंदर आहे. अशा राक्षसांच्या एकूण वातावरणात सुद्धा ते त्या ठिकाणी आहेत. आता परवा आम्ही बघितलं, खरोखर काहीही वस्ती कुठेही नाही. जोमसमच्याहून वर जर गेलं, दामोदर कुंडाला जायला लागलं, वस्ती कणाची सुद्धा हवाच विरळ आहे सगळं, काहीही नाही. पण त्यात गुफा आहेत. हे जे लोक काही काही वेळेला येतात महात्मे, ते तिथून येतात. ते तुम्हाला आम्हाला येताना दिसत नाहीत, जातानाही पुढे दिसत नाहीत. पण त्या काळापुरतेच ते फक्त इकडे येतात. अघोरी वगैरे नाही म्हणत मी ते काही महात्मे हे स्वतंत्र असतात. ते त्यांचा काळच तिथे असतो. काहीही समजत नाही, अजिबात समजत नाही. दिसायला पहाड दिसतो, पण सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडतो तेव्हा त्यातलं सुवर्ण प्रकाशित होत. सुवर्ण प्रकाशित होत, पण तुम्ही बघायला गेलात तर काहीही दिसणार नाही. योगायोगाने एकच फोटो काढता आला. या सगळ्या तिघांनाही म्हणतो, अरे तोच फोटो काढा, तर त्या तिघांना कळालंच नाही. म्हणून मग शेवटी माझ्या मोबाईल मध्ये मी एक तो काढला, तसाच फोटो दाखवला ना. तो सगळा सुवर्णाचा पहाड आहे. ही निसर्ग आहे, भगवंताचं नियोजन आहे. आणि म्हणून तिथेही अतिशय उत्तम प्रकारचं आहे. सीतापती नावाने सुतीक्ष्ण अखंडपणे नामजप करत असतो. तुझ्या चरणांचा आश्रय शंकर महादेव यांनी केलेला आहे. तुझे पाय म्हणजे उत्तम नौका आहे, ही समुद्र संसार तरून जाण्यासाठी आहे. तू रममाण होणारा आहे, रमवणारा आहे. सदोदित तुझा दासांचा दास मला होता येऊ दे. तुझ्या मायेनी मी स्त्री पुत्र याच्यामध्ये अंधकारात बुडून गेलेलो आहे. मोहपाशांनी हृदय बद्ध झालेलं आहे. तू सर्व प्राण्यांच्या हृदयात आहेस, माया ही दूर कर. अशा प्रकारचं पुष्कळ त्यांनी रामाची स्तुती केलेली. या प्रेमामध्ये दोन गोष्टी असतात. एक तर ज्याच्याबद्दल प्रेम असतं त्याच्याशिवाय इतर ठिकाणी जाऊ तरी नाही, नाही तर गुंतू तरी नाही. अत्यंत
संवेदनशील तो भाग. निरपेक्ष भक्तीचं प्रथम काम काय असेल तर मनाला सर्व बाजूनी बाहेर काढायचंय आणि विरक्त व्हायचंय. दुसरं काम आहे आपल्या प्रियतमाचा स्वभाव कसा आहे हे ओळखायचं, त्याचं स्वरूप ओळखायचं आणि त्यानुसार वागायचं आहे. तर संसार सुखाचा होतो, नाही तर नाही. दोन ध्रुवावर दोघे आपण. व्यवहारातलं सांगितलं, पण एकूणात जर पाहिलं तर भगवंत ही माझाच म्हणायचं असेल तर मला भगवंताच्या सान्निध्यातली ओढ लागली पाहिजे. मग त्याला काय आवडतं ते मी वागलं पाहिजे. त्याला कशाचं प्रेम आहे ते मी केलं पाहिजे. ही भावना हवी आहे. मन दुसरीकडून बाहेर काढून भगवंतापाशी नेणं याचं नाव भक्ती आहे. साधन नेहमी करतो नाही, ते आपोआप घडलं पाहिजे. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. असं हे त्याचं सगळं स्वरूप आहे, हे लक्षात येईल. आणि भक्तीतलं एक वैशिष्ट्य असतं, एकदा भक्त जे प्रेम भगवंतावरती करतो त्यावेळेला तो परमात्मा, तो भगवंत प्रभू भक्ताकडे वारंवार येत असतो. हे लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून सुतीक्ष्णकडे सुद्धा राम आले. भगवंताच्या प्रधान भक्तीने घडतं. भगवंत कृपाळू असा दयाळू आहे हे आपल्याला लक्षात येईल. एकूण विविध फुलं हे ते सगळं त्यांनी पाहिलं. अगस्तींच्या आश्रमामध्ये आलेले अगस्तींनीही त्या रामाचं स्वागत केलेलं आहे. अगस्ती म्हणतात रामाला पाहिल्यावरती आनंद वाटला, त्याचं पूजन केलं. पूर्वी ब्रह्मदेवांच्या कडून निरोप समजला होता. आपण अवतार घेण्याचं ठरवलं, कारण निर्विकल्प निरुपाधिक रहित होऊन आता या माया शक्तीने गुण होताच आपण तसे करत आहात. विचारतो, हे मायेचं वैशिष्ट्य आहे. निर्गुणाला ती व्यक्त करते. मायेची दोन कार्य आहेत. जो लांब आहे त्याला जवळ बोलवतो, पण जवळ जेव्हा येतो त्याला त्याचं अंतरंग प्रगट करून देतो. हे त्याच्यात महत्वाचं आहे. सूत्रात्मा हा प्राण चैतन्य आहे. चेतन अचेतन एक आहे. व्यापकात एक समष्टी रूप आहे. या अवयवी लिंग रूप आहे. हे आपल्या लक्षात येईल. स्थूल सगुण स्वरूपात विराट स्वरूप आहे. कर्म काल यांनी जीव नियंत्रणात येतो. जागृती स्वप्न सुषुप्ती हे त्याच्यातूनच निर्माण झालेलं आहे. त्याच्या बाहेर केवळ जो साक्षी रूपाने असतो. साक्षी रूपाने केवळ ज्ञान असतं. ज्ञानदेवे तू कैवल्यम, आचार्यांचं एक सूत्र आहे. आणि म्हणून विकार रहित आहे हे सर्व जाणण्याची साधू संगती हीच एक मोक्ष हेतू स्वरूप आहे. जे समचित्त असतात ते त्या ठिकाणी एकत्र येतात. आणि मग त्यांची ही सगळी चर्चा झाली
अगस्त्य ऋषींनी रामाला आता वेगळे धनुष्य दिलेले, भाते दिले, अक्षय भाता दिलेला, कारण पुढचं नियोजन आहे सगळं. खडंग दिलेले आहे, लवकरात लवकर हा भूभार हलका करा, अशा प्रकारची प्रार्थना अगस्त्यांनी रामाला केलेली आहे. मग आम्ही कुठे राहू असं त्यांनी विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा पंचवटीमध्ये आपण राहावं. आता पंचवटी कुठून धरायचं हा खरा विषयच आहे. नाशिक, नाशिक का म्हटलेलं आहे? जिथे शूर्पणखेचं नाक कापलं म्हणून त्याला नाशिक म्हटलेलं आहे. तिथे त्यांनी केलेलं आहे. आता ते पंचवटीत म्हटलंय, म्हणजे पंचवटीच नाशिक आहे का आणि कुठे वेगळं आहे हे ठरवता येणं अवघड आहे. आपल्याला काय तो प्रश्न नको, पण आत्ताच्या सध्याच्या स्थितीत तो सगळा भागपट्टा हा दंडकारण्यातला पंचवटीचा म्हणून समजला जातो. तिथे त्यांनी राहायचं ठरवलेलं आहे. लक्ष्मणाने अतिशय परिश्रम करून एक कुटी उभारलेली आहे. झाड आहेत, झुडपं आहेत, कंदफळं आहेत. लक्ष्मणाची सेवा चाललेली आहे. इथे उल्लेख आहे 13 वर्षाचा काळ गेला, म्हणजे चित्रकूटात 13 वर्ष होते याचा अर्थ तो दिसतोय. 14व्या वर्षाला ते पुढे आले त्याच्याप्रमाणे. परंतु चित्रकूटावरच्या भरत भेटीनंतरचं जे बोलणं आहे ना, तेव्हा असं लक्षात येतं त्यांनी तेव्हा चित्रकूट सोडलेलं आहे. पण आता आपल्याला ते ठरवण्याचा अधिकारही नाही आणि आपल्याला समजणार नाही, आणि त्याच्यामुळे काही अडलेलं नाही. मुख्य आपल्याला त्यातली सूत्र समजली खूप. एक दिवस त्याला असं लक्षात आलं, पर्वत शिखरावर एक वृद्ध बसलेला. कोण आहे ते कळेना रामाला. तो कदाचित राक्षस नाही ना, म्हणून तो त्याला मारण्यासाठी गेला. तेव्हा ती व्यक्ती, ते जे कोण होतं ते बोलू लागलं, रामा, माझा वध का करतोयस? मी काय केलाय तुझा अपराध? मी तुझी इथे अनंत काळ झालाय वाट पाहतोय. माझ्या मित्राचा तू मुलगा आहेस आणि तू इथे येणार याची मला गोष्ट अगोदरच कळाली, म्हणून तुझ्या येण्याची मी वाट पाहत होतो. माझं नाव जटायू आहे. देवाच्या सान्निध्यामध्ये सगळ्या जीवांना कसा आश्रय आहे हे लक्षात. सर्व जीवांना आश्रय हा जटायू आहे. आणि मग जटायूला रामाने जवळ केले, माझ्या वडिलांचा मित्र आहे म्हणून नमस्कार केलं, तर जटायूंनी त्याला आलिंगन दिलेलं आहे. आता मी पंचवटीमध्ये तुझं संरक्षण करेन हे त्यांनी सांगितलं. काही दिवस गेले. एकदा लक्ष्मणो रामे एकांती समस्थिता विनय वनतो भूत्वा प्रेक्षयम परमेश्वर. एकदा तिथे ते बसलेले होते आणि बसले असताना
एकांतामध्ये त्यांनी त्या ठिकाणी विचारलेल्या हे भगवंता, मोक्ष प्राप्तीचं निश्चित साधन काय आहे? लक्ष्मण विचारलं. मोक्षैस कांतिकी गतिम, मला हे सांग म्हणाले. मोक्षाचं साधन काय आहे? तेव्हा राम उवाच, शृणु वक्ष्यामि ते वत्स गुह्य गुह्यतरं परं, यज्ञानेन नरो जह्यति वैकल्पिकं भ्रमम्. गुह्यापेक्षा अधिक गुह्य असणार ज्ञान जे आहे ते मी तुला सांगतो, ज्यामुळे मनुष्याचा काल्पनिक भ्रम दूर होईल. प्रथमतः तू यासाठी मायेचं स्वरूप लक्षात घे. विनया वनतो, ज्ञानाची अमृतधारा ही वरून खाली वाहत असते. म्हणजे जशी गंगा वरून वाहते त्याप्रमाणे ज्ञान गंगा ही तशीच वाहत असते. विज्ञान सहित ज्ञानाचं वर्णन सांगितलंय. त्यामध्ये भक्ती आणि वैराग्याचा समावेश प्रभूंनी केलेला आहे. या विचारामध्ये अनन्यता असावी. समजण्यासाठी वृत्ती उन्मुख असली पाहिजे. प्रश्न वेगळा आहे. आम्ही भगवंताच्या ठिकाणी राहावं कसं? नुसताच विज्ञान अज्ञान विषय नाही. वस्तू काय आहे का? आत्मा काय आहे? परमात्म्याचा संबंध काय? हा विचार आहे. मुक्ती म्हणजे काय? ज्ञानाने मुक्ती मिळते का? असे जे सगळे प्रश्न विचारले त्याचं उत्तर राम देत आहे. प्रथम भ्रम आणि विकल्प सोडायला लागतो. भ्रम समजला पाहिजे. हा भ्रम आहे. आपली फार त्या ठिकाणी गोंधळ होतो. अज्ञानाला ज्ञान आहे असं म्हणतो. सगळ्यात महत्वाचं असतं, अज्ञानी जो असतो त्याला मी अज्ञानी आहे हे कळतच नसतं. तो स्वतःला ज्ञानीच समजतो. म्हणून अपराधावर अपराध घडत असतात. एक प्रकृती आणि एक पुरुष हे वेगळ्या स्वरूपानं पाहणं हा विकल्प आहे. दृश्याचा बीज प्रकृती आणि दृश्य पुरुष द्रष्टा पुरुष आहे. या दोन्हीचं मूळ एक तत्व ब्रह्म आहे. हे वेगळं पाहणं हा विकल्प. एक पाहणं वाटतं मी एक आहे तो भ्रम. तो होत नाही पुन्हा. प्रथम मायेचं स्वरूप समजून सांगितलेलं आणि म्हणून हा जो उपदेश केलेला आहे त्याला लक्ष्मण गीता असं म्हटलेलं आहे. ती लक्ष्मण गीता म्हणून आहे. ज्ञान म्हणजे काय? विज्ञान अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? याच्यासाठी भक्ती ज्ञान वैराग्य ही साधना आहे. हे स्वरूप तू त्या ठिकाणी मात्र समजून घे. यासाठी रामाने सांगितलं, जे शरीर आणि आत्मा एकच समजतात. जडाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थिर असते ती आत्मबुद्धी आणि त्याला म्हटलेलं आहे की माया. आत्मा आणि शरीर एकच आहे समजणं हा भ्रम किंवा अज्ञानच. मायेची दोन रूप आहेत.
एक विक्षेप आणि आवरण. विक्षेप रूप म्हणजे हा मायेने केलेला सगळा पसारा, सगळ्यांच्याच भोवती येतो. आणि आवरण म्हणजे आच्छादन, मूळ स्वरूपाचं दर्शन होत नाही. म्हणून संत सांगताना सांगतात, तुका म्हणे विठो भरला सबाही तया उणे काही चराचरी. प्रत्येक चराचरामध्ये गोष्टीमध्ये परमात्मा पाहण्याचं आम्हाला आवश्यक आहे किंवा ते शिक्षण आहे. भ्रम झाला म्हणतील म्हणू देत ना, इतर भ्रम म्हणण्यापेक्षा हे बरोबर आहे की काय बिघडलं. ठाई ठाई दिसवून एवढंच तू सत्य सर्वेश्वर. हे भगवंता तू कसा आहे? सर्वेश्वर आहेस, तू तसाच आहेस. तेव्हा हे स्वरूप तू बघ. अखिल ज्ञानरूपाला आच्छादून टाकणारा आवरण आहे. माया केवळ परमात्म्यावर, परमात्म्याच्या आधारावर विश्वरचना करते. भ्रांतीनी दोरीवर सर्पाचा भास निर्माण होतो. मग याचा विचार असा आहे, सत्य नाही हे समजायचं का? मायेच्या स्थितीत संसार वृक्ष हा देह आहे. या देहामुळे स्त्री पुरुष, पती पत्नी, आई वडील, पुत्र बहीण, भाऊ ही नाती होत असतात. आत्मा याचा, आत्म्याचा याचा काडीचाही संबंध नसतो. आत्म्याचा संबंधच नसतो यांचा, कोणाचाही यांच्याशी संबंध नसतो. आणि म्हणून पंचमहाभूत स्थूल देह, 5 सूक्ष्मभूत अहंकार, बुद्धी, दशेंद्रिय, चैतन्याचं प्रतिबिंब, हे सगळं सर्वांना पाहता आलं पाहिजे. म्हणजेच तेथला क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार. गीता तिथेच आहे, सांगताना सांगते. आणि जीव निराळा असतो, आत्मा निराळा आहे, तोच परमात्मा आहे, तो विकाररहित आहे. हे जेव्हा कळत तेव्हा त्यातून तो बाहेर पडत असतो. मग यासाठी काय करावं? जीवानी दंभ हिंसा याचा त्याग करावा. काया वाचा मनाने सुद्धा कुठेही हिंसा होईल असं वागू नये. दुसऱ्यांनी केलेली निंदाही सहन करावी. सर्वत्र सरळपणा, मन, वाणी आणि शरीर या योगाने उत्तम भक्ती करू. सद्गुरूंची सेवा शारीरिक आणि मानसिक शुद्धीची गरज आहे. सदाचरणात मन स्थिर झालं पाहिजे. मन, वाणी आणि शरीर यांचा निग्रह व्हायला पाहिजे. त्यात आसक्ती असू नये. अहंकार बुद्धीचा त्याग करावा. अनासक्त संसारात कर्म करावं. जे जे करू ते परमेश्वराच्या स्मरून केलं. त्याच म्हणून केलं की दृष्ट आणि अदृष्टाच्या ठिकाणी समचित्त होता येतं. ईश्वराविषयी अनन्य असावं. अशा प्रकारचा पुष्कळ विषय त्यांनी सांगितला. मग ज्ञान होतं म्हणजे काय होतं? पुन्हा प्रश्न शिल्लक राहतो. या गोष्टी अशा आहेत, मी चिदात्मा आहे, बुद्धी प्रामाण्य आहे, मन, देह, अहंकार याहून वेगळा आहे, आत्मा नित्य ज्ञानरूप आहे. ही जाणीव आहे. थोडक्यात ज्ञान झालं, मला दाखवता येणार नाही, पण कृतीत व्यक्त होत. आणि म्हणून हे स्वरूप म्हणजे शब्दाधिक ज्ञान होऊ शकेल, पण प्रत्यक्ष अनुभव येणं हे अत्यंत कठीण आहे. त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. हे विज्ञान म्हणजेच अपरोक्ष ज्ञान आहे. आत्मा सर्वत्र पूर्ण ज्ञान स्वरूप अव्यक्त विकार रहित आहे. त्याला राग द्वेष विकार धर्म नाही. परिणाम रूपांतर रहित आहे. कसं करावं? रूपांतर म्हणजे काय? दूध, दही, ताक, लोणी
तूप हे सगळं रूपांतर आहे. पण पुन्हा दूध व्हायचं म्हटलं तर होत नाही. आणि म्हणून एक आवरण आपल्याला दूर करायचं आहे. ते अद्वितीय रूप म्हणजे सत्य ज्ञान अनंत आहे, स्वयंप्रकाशी आहे. गुरुकडून उपदेश घ्यावा, महावाक्याचा उपदेश घ्यावा, अशा प्रकारचा विचार त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. पुष्कळ अर्थही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून चित्रकूटामध्ये एक गोष्ट सदैव सगळेच जण म्हणत असतात बरं का. तुलसीदास म्हणतात, चित्रकूट के घाट पर भाई संतान की भीड़, भारी संतान की भीड़, तुलसीदास चंदन घेसे तिलक लगावे रघुवीर. की या भावामध्ये सदैव तुलसीदास असल्यामुळे त्यांची काय भावना होती. गंमत आहे बरं, ही भावना काय श्रेष्ठ असते बघा तुम्ही. की चंदन उगाळतायत तुलसीदास आणि येणाऱ्या लोकांना रघुवीर म्हणून लावतायत खुद्द राम. मी परवा ते मुक्तीनाथ मध्ये बघितलं, दारामध्ये सतत एक जण अखंडपणे माणूस बसलेला असतो आणि तो येणाऱ्या सगळ्या भक्तांना चंदन लावत असतो. भावना काय आहे ती लक्षात घ्या. म्हणजे आमचा साधा व्यवहार सुद्धा एकदा भगवंताचं म्हटलं की कसा झाला पाहिजे ह्याच एक लक्षण सांगितलं. चंदन तिलक लगावे रघुवीर असे हे स्वरूप दिसून येतं. आणि म्हणून या ठिकाणी चित्रकूट म्हटलेलं आहे. ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, जीवाच्या ठिकाणी. साधकाला ते चित्र रूपाने अंतःकरणात प्रगट होत असतं आणि त्याला नाना रूपे, नाना नावे, नाना आकृती असतात. आणि समोर ते चित्रकूट न समजणार असते. अशा वेळेला साधकांना गुरुची आवश्यकता असते. आता या चित्रकूटात इथे लिहिलेलं नाही आहे, पण एक गोष्ट घडली. संध्याकाळच्या वेळेला वनवासी लोक गायी आपल्या घराकडे नेत होते, झोपडीकडे. सूर्यास्ताचे सुंदर किरण पडलेले सोने. राम बसलेले, सीतामाई जवळ आहे, लक्ष्मण खाली बसलेला. आणि ते दृश्य बघून हसायला लागले. म्हणून तिथे एक शब्द आलाय चित्रकूट. कूट म्हणजे रहस्य. तिथे चित्र रूपाने रहस्य प्रगट झालेले. ते रहस्य काय आहे. ते बसलेले आहे, निघाले आणि ते सगळं बघितलं. प्रभू रामचंद्र हसायला लागले. भगवती सीतामाई, लक्ष्मणजी विचारू लागले, भगवंता का हसताय, एवढं काय चुकलं का आमचं. मला आलं हसायला, तुम्हाला नाही करणार, आता मी काही सांगत नाही. म्हणून रहस्य कूट आहे. आग्रह केला, आम्हाला ते कळू दे, नक्की काय झालंय ते. हसलात का त्याच कारण सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं, चला मी सांगतो. त्यांनी एक चित्र काढलं एका गुफेमध्ये. तिथे तुम्हीच होतात का बरोबर तेव्हा? तुम्हीच होतात वरती गुफेत. तर तिथे
चित्र काढलं भगवंतानी मोराच्या दांड्यात, आणि त्या चित्रामध्ये पुढला अवतार कसा घेणार हे त्यांनी वर्णन केलं. ते रहस्यमय म्हणून तो चित्रकूट. आणि तेव्हा मी गोपाळ कसा असेल ते मला दृश्य आज दिसलं, म्हणून मी तेथे त्या दृष्टीने लिहिलं. काळू हसत होतो. मग आम्हाला ते रूप बघू दे. सगळेच जण बघून हसू लागले की हा भगवंत गोपाळ कसा झालेला, गोपवेशात कसा आहे. आणि प्रभूंनी अगोदर वर्णन केलं. केवढं द्रष्टता ही बघा, असं त्याचं स्वरूप आहे. मग दंडकारण्यात का आला? इक्ष्वाकु वंशामध्ये 100वा पुत्र दंडक नावाचा होता. तो उद्दंड होता. इक्ष्वाकूंनी त्याला घोरवनात पाठवलं. म्हणून या अरण्यात येऊन तो राहिला, म्हणून त्याला दंडकारण्य म्हटलेलं आहे. पण इथे नुसताच राहिला का? नाही, ऋषी मंडळींना त्रास देऊ लागला. म्हणून चांगली लोक अशा ठिकाणून आधी दूर जातात, ते त्या भानगडीत पडत नाही. ऋषी मंडळीत काही तपस्या करत होती. शुक्राचार्य तिथेच होते. त्या दंडकांनी त्यांची मुलगी अर्जा, म्हणजे ही देवयानीच होती का आणि कोणी वेगळी होती मला कल्पना, पण का तिचंच नाव अर्जा, इथे अर्जा म्हणून. पण तिकडे मात्र महाभारत किंवा भागवतामध्ये उल्लेख येताना त्यांची एक कन्या असा उल्लेख. देवयानी सुंदर कन्येची छेड काढली, विनयभंग केला. तेव्हा शुक्राचार्यांनी शाप दिला, तुझ्या भूमीमध्ये सदैव भूकंप विस्फोट होतील, या भूमीत राक्षस धुमाकूळ घालतील. अगस्ती मात्र त्यात खंबीर होते, म्हणून त्यांनी ते सगळं झेललेलं बर का. त्यांनी काही तिथे ऊन दिलं नाही. आणि मग असं काही जण म्हटलेलं आहे, यासाठी कैकेयीने त्याला दंडकारण्यात पाठवलं की त्याचा उद्दामपणा नष्ट करावा, दंडकाला मारावं रामाने. आता विराधाचा जो भाग होता तो अंतर्मनातला विरोध आहे, रहस्य आहे त्याचं. ते उफाळून येत असतात. चित्तातील चंचलता नष्ट झाल्याशिवाय भगवंताची भेट होत नाही. हात आणि पाय कापले, ज्ञानेंद्रियन कर्मेंद्रियांच्या पलीकडे गेल्याच्या भगवंताची भेट होत नाही. हे रहस्य आहे त्यातलं. आणि म्हणून विराध वृत्ती, विराध याचा अर्थ प्रतिकूल. मग आपल्या मानवी जीवनातल्या ज्या ज्या प्रतिकूल गोष्टी आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजे, त्या प्रभू नामानी होतात. हा त्याच्यातला एक सूक्ष्म अर्थ आहे. शिवजींनी म्हणून याचं नाव सांगताना आहे त्यांनी दिलेलं की अध्यात्म रामायण, ह्याच्याशी जोडलेलं आहे सगळं. पुन्हा आता विदर्भ म्हणतात, दर्भ म्हणजे काय आहे? गवताचा एक प्रकार आहे, पवित्र आहे. पण ज्या भूमीमध्ये असं पवित्र गवतही उगवत नाही त्याला म्हटलेलं विदर्भ, त्याला म्हटलेलं विदर्भ. मग आता आपल्याला कळतंय ना काय काय इथे विदर्भात घडू शकतंय. आपण महाभयंकर कसं होतंय ते आता ज्याच्या आधी नव्हतं का? असेल, पण आपल्या दृष्टीच नव्हतं. आणि हे घडतंय कधीपासून? रामायण काळापासून. हेही लक्षात येते आता. आणि म्हणून ही भूमी आहे. दुसरा अर्थ आहे दर्भ म्हणजे अहंकार.
दंभ आणि दर्प ही शब्द भावंडे आहेत. साधकांनी चित्तभूमीत अहंकार नाही आणि विदर्भ भूमीमध्ये शुद्ध चित्त झालं पाहिजे. लोपामुद्रा अगस्तींची भारी आहे. म्हणजे साधन करता करता साधकांनी अंतर्मनाने आपले इंद्रिय अंतर्मुख होऊन खोलायला पाहिजे आणि म्हणून याला श्रेष्ठत्व आहे. असं हे अगस्तींचंही रूप होतं. म्हणजे अशा प्रकाराने त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि मग त्यांनी त्याला उपदेश केला. याचं नाव आहे लक्ष्मण गीता म्हणून आहे. तिथे त्याला लक्ष्मणाला केलेला उपदेश आहे. अशा प्रकाराने त्यांनी या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. तिथे असं हे अभयारण्या दंडकारण्यामध्ये सगळं घडत होतं. हा एक महत्वाचा भाग तिथे आपल्याला लक्षात येईल. एक दिवस असेच बसले असताना तिथे शूर्पणखा नावाची एक स्त्री आलेली आहे, राक्षसीने. एकुंतीने लांबनं पाहिलं की राम लक्ष्मण पण एका बाजूला तापसी वाटतात आणि एका बाजूला हातात धनुष्य वगैरे आहे. म्हणजे हे क्षत्रिय आहे. काय भानगड आहे. विचार करते. तिने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलंय. रामाकडे आली. राम म्हणाले, बाई मी काही करू शकत, माझ्याशी काही संबंध ठेवू नको, माझं लग्न झालेलं आहे, माझी पत्नी आहे. एवढ्यासाठी जर असेल तर मी पत्नीला तुझ्या घालून टाकते, तू काळजी करू नको, तुम्ही ते सुखाने राहू. त्यांनी गमतीने म्हणून सांगायचं म्हणून सांगितलं. लक्ष्मणाची इथे पत्नीने जा त्याच्याकडे. तिथे आल्यावरती लक्ष्मणाने नाकारलं. अनेक राक्षस तिथे आलेले, खर आलेले, अनेक राक्षस आलेले. आणि आता ती 11 विकराळ रूप घेऊन सीतेला खायला उठली. आणि मग लक्ष्मणाला सांगितलं रामाने. त्याचा वध तिथे तिने नाक कापलंय, कान कापले. आपण तिला जिवंत सोडले कारण ती रावणाची भगिनी आहे. त्या परिसरामध्ये रावण राज्य करत होता. 14,000 राक्षस तिथे होते संबंध या काळामध्ये. आणि मग तो त्या ठिकाणी जातात. तेव्हा ती जाते. शूर्पणखा तिथे जाऊन रामाला तक्रार करते, कसलं राज्य करतो, त्यापेक्षा पराक्रमी तिथे आणि मंदोदरीपेक्षा कितीतरी पट सुंदर अशी त्याची पत्नी आहे. चिडवते ती त्याला. आणि मग रावण चिंताक्रांत होतो. तिने त्याला खरं भरीला घातलेलं आहे. त्याला माहितीये पण तरी सुद्धा भरीला घालण्याचं काम करणारी ही स्त्री आहे. आणि मग तो तिथे म्हणाला, आता ह्याला मी काय करावं. म्हणून त्यांनी अनेक विचार केले आणि त्याच्यामध्ये मारीचाला म्हणजे त्याच्या मामाला पकडला. जेव्हा मारीचाला त्यांनी बाण मारून जेव्हा पाठवलेले परत, तेव्हापासून तो रामाचंच चिंतन करतोय केवळ. तो म्हणाला, असं करू नकोस बाबा, कुळाचा नाश होईल. आणि तुझी योजना मला सगळी सांगतोयस की तू मृगाचं रूप घे आणि तू मग तिथे जा. मग राम लक्ष्मण तिकडे येतील आणि वगैरे त्याचं नियोजन सांगितलं.
हे सगळं जरी सांगितलं तरी सुद्धा तो म्हणतोय हे करू नकोस, नाही केलं तर मी तुला मारून टाकेन म्हणाल. मग यांनी मनात विचार केला, तुझ्या हातून मरण्यापेक्षा मी त्याच्या हातून मेलो तर गती तरी मिळेल मला. राम गती देणारा आहे हे त्यांनी ओळखलेलं आहे. हा मार्ग सांगतोय, तो ऐकायला तयार नाही, म्हणून तो त्या ठिकाणी गेलेला आहे. राम रावणाची कथाही सांगतो, बोधही करतो. आता त्या ठिकाणी रावणाने भिक्षुक रूपात यायचं ठरवलं, परंतु रामाने मात्र त्या क्षणाला तिकडे संकल्प त्याचा झाल्याबरोबर तिथे मात्र एक उल्लेख वेगळा आहे सगळ्यांपेक्षा. अग्नीला गुप्त रीतीने वनामध्ये बोलवलं आणि भगवती सीतेला, मूळ सीतेला त्याच्या हातात देतो, हे रक्षण कर, योग्य वेळेला तू घेऊन. मी सांगेन तेव्हा. आणि माईक सीता एक निर्माण करतो आणि तिला बरोबर घेतला. तिसऱ्या दिवशी सकाळी हा मारीच आलेला आहे. सुवर्ण मृग कांचनाची त्यांनी रूप घेतलेलं आहे. असे कांचन नसतात. दृष्टोत्पत्ती सीता माईक सीतेच्या पडलेल्या आणि तिने हट्ट एक सुरू केला. सीतेने, तिथे लक्षात येईल आतापर्यंत सीतेचा हट्टीपणा कुठे नाहीये, स्त्री सुलभ स्वभाव नाहीये कुठलाही, परंतु तिथे लक्षात येतो ती माईक आहे, मायावती आहे. तिने हट्टीपणा केला, तो भी मला ते कांचन मृग आणून द्या, त्याची चोळी मला शिवायची आहे. हे झाल्याबरोबर रामाने पुष्कळ समजावून सांगितलं, असं कधी नसतं, हे राक्षस असतात, अशा प्रकाराने केलं. पण ठीक आहे म्हणाले, तुझी इच्छा असेल तर तसं करू. मग राम त्याच्या मागे जातात. राम मागे गेल्यावरती खूप दूरवर नेतो त्या पळत मारीच म्हणजे राक्षस मृगकांचनाला. हिमालयात एक अशी जागा आहे बघ, आजही संरक्षित आहे ती, अभयारण्य आहे ते, कस्तुरी मृगांचं आहे. म्हणजे त्या 5 किलोमीटर रस्त्यावरती जाताना कस्तुरीचा इतका प्रचंड घमघमाट येतो की काही लोकांचे गुळणे फुटतात. इतकं त्या ठिकाणी आहे आणि आहेत तसे ते कस्तुरी मृग. मला त्याच्यावरून आठवण झाली म्हणून त्याचं तिथे काही करून देत नाहीत, शिकार होत्या काही. आम्हालाच उशीर झाला तर आमच्या समोरच एकदम एक येऊन उभं राहिलो, अगदी जवळनं पाहता आलं, पण पुढे काही नाही, ते गेलं गाडीचा हॉर्न पुढे आधी सरळ. हे त्या ठिकाणी आहे, वास सहन नाही होतो. असो, तर त्यांनी त्यावेळेला बघितलं आणि मग तो त्या ठिकाणी रामाने बाण मारला. मारीच लगेच ओरडलेला, मेलो मेलो मेलो. लक्ष्मणा धाव म्हणाला. आता इथे प्रश्न खरा आहे, ज्याचं नाव घेतलं की दुःखही आणि सगळ्याच गोष्टी पलटात भयभीतीच्या, त्याला लक्ष्मणाला कशाला बोलले, रामाला कसलं संकट येईल. लक्ष्मण ऐकतोय, मायावी सीता ऐकते
पण ते ऐकत नाहीये. तू त्या ठिकाणी जा त्यांना बघायला. तो म्हणतोय नाही, मला त्यांनी सांगितलंय आश्रम सोडून यायचं नाही. परंतु संशयात्मा विनश्यती, मायावी आहे. तिने त्याचं ते स्वरूप ओळखलं आणि त्याला वाटलं, तिला असं वाटलं की आता राम जाईल आणि लक्ष्मणाची माझी अपेक्षा करेल, म्हणून ती रागवते त्याला. हे बोलल्यावर तो मात्र चपापतो, वाईट वाटत. मग तो त्या ठिकाणी जायला निघतो, पण जाताना त्याने आपल्या बाणाने एक रेषा मांडली. तो काहीही करा पण या रेषेच्या बाहेर येऊ नका, हे त्यांनी सांगून ठेवलं. ही जाते, ते आतच थांबते. तोपर्यंत लक्ष्मण पाठोपाठ जातो. मारीच गतप्राण होतो आणि मग मारीचाने सांगितलं, क्षमा कर रामाला. आता रामाचाच बाण लागल्यामुळे त्याला गती मिळणारच आहे. परंतु तो म्हणतोय असं घडेल तेव्हा तू तातडीने परत झोपडीकडे जा. मी तर मरणारच आहे, मला मरू दे, मला काही प्रश्न नाही. तोपर्यंत लक्ष्मण आलेला बघून राम रागवतात. अरे का तू येऊ नकोस सांगितलं, असं झालं, होऊ देत ना म्हणाला. आता काय मांडलंय कोणास ठाऊक, असं म्हणून दोघं परत येतात. तोपर्यंत भिक्षुक रूपात रावण येतो आणि तो त्या ठिकाणी आल्यावरती माई भिक्षा वाडा म्हणतो. भिक्षा वाडा म्हटल्याबरोबर ती जरा पुढे आतमध्येच थांबून, थांबा ऋषीवर, मी तुम्हाला कंदमुळं फळं देते, या आतमध्ये पुढे. तेव्हा त्याला तिथे ती रेषा ओलांडताना एक विजेसारखा झटका बसतो. आता तो म्हणतो तिलाच बाहेर या रेषेच्या काढायला पाहिजे. हो नाही करता करता त्यांनी त्याच पद्धतीने केलं. मायावी सीता त्या रेषेच्या जरा बाहेर आली गेली. तोपर्यंत त्यांनी तिला पकडून आपल्या विमानात बसून मूळ रूप प्रगट करून लंकेला न्यायला लागलेला. तो म्हणतोय, लक्ष्मण म्हणतो, मी नुसता आलो, एक रेषा ओलांडून आलोय आणि वनदेवतांनाही सांगून आलेलो आहे. तोपर्यंत तिला नेताना जटायूंनी पाहिलं. जटायूंनी त्याला प्रतिरोध केलेला, पुष्कळ युद्ध झालं आणि शेवटी जटायू त्यामध्ये घायाळ झालेला आहे. आणि ते घायाळ झाला, परंतु राम तिथे शोधत गेले, कुठे असेल कुठेच नाही म्हटल्यावरती मग जटायूची भेट होते. जटायू सगळं सांगतो की असं झालेलं दिसतंय, तू दक्षिणेकडे जा आणि तिचा शोध घे. मग त्या ठिकाणी लोक पुढे जायला लागतात. त्याचं उत्तर कार्य वगैरे सगळं केलं जातं. अशा प्रकाराने केलं आणि मग ते निघत असताना आकाश मार्गाने जाताना ऋष्मक पर्वताच्या ठिकाणून जात होते. त्या ऋष्मक पर्वतावरती सुग्रीव, हनुमान आणि काही वानरसेना असे तिथे होते. हिनी जे अनुसूयेने दिलेले सौभाग्य अलंकाराची पुरी होती ती लोक बघून तिथे टाकलेली. ते टाकल्याबरोबर त्यांनी ते घेतले. काय स्त्रीचे आपण काय करणार म्हणाले, त्यांनी ठेवून घेतले. अशा प्रकाराने नेलंय आणि अशोकवनामध्ये तिला ठेवलेलं आहे. लक्ष्मणावरती राम रागवलेले, सीतेसाठी शोक करू लागले. मानवी रूपामध्ये ते करताय. जटायूला इकडे दिव्य गती प्राप्त झालेली आहे. रामस्तुती तो करतो आणि जटायूला विष्णुपद प्राप्त होत.
अशा प्रकाराने एक एक गोष्ट झाली आणि मग हळूहळू करत ते शबरीच्या आश्रमात आलेले आहे. आता प्रश्न असा काही वेळेला पडतो की शबरीचा आश्रम म्हणायचं का घर म्हणायचं? शबरीचा तो आश्रम आहे का घर आहे? मतंग ऋषींचा आश्रम. शबरी तिथे राहिले आणि वैशिष्ट्य होतं तिचं खरं म्हणजे शबरीचं एक स्वरूप असं आहे की ते इथे उल्लेख नाहीये त्याचा, कुठल्या रामायणात नाही. शबरी एक भिल्ल जातीची मुलगी होती. त्या भिल्ल समाजाच्या रीतीप्रमाणे तिचं लग्न भिल्लांनी तिच्या वडिलांनी ठरवलं. तेव्हा ती अज्ञान लहान, पण ती जी बकरी वगैरे सांभाळायची, मेंढ्या बकरी, तर रात्री झोपताना तिने ते आई वडिलांकडनं ऐकलं की त्या लोकांना काही मेंढ्या द्यायच्या आहेत, हे द्यायचं आहे, आणि ते काय करतील तर मारतील आणि खातील. मग हिला वाईट वाटतं, मी इतकं सांभाळलेले आहेत, केलेले आहेत, मग हे कसं होणार? नको म्हणाली. माझं लग्नच करू नका म्हणाली. दुसऱ्या दिवशी ते म्हणाले ते कळतं का तुला, लग्न तर केलं पाहिजे. पुन्हा ती चर्चा. शेवटी पहाटेच्या वेळेला ती वनामध्ये पळत सुटते मुलगी. दिवस झाला की झाडावरती जाऊन बसायची, कोणाच्या नजरेस पडायचे नाही. कंदमुळं फळं जी झाडावरची मिळते ती खायचे. असं करत करत एक दिवस ते मातंग ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर ती येऊन थांबते झाडावरती. आश्रम आहे, काहीतरी असेल, पण ती रोज सकाळी बघायचे की ऋषी पत्नी बाहेर येतात, सडा सारवण करतात, झाडून घेतात विद्यार्थी वगैरे. काय प्रवृत्ती असते बघा, वृत्ती कशी आहे. नुसतं जन्माला एखाद्या कुळात आलं की लगेच त्याच पद्धतीचं होतं असं नाही. पूर्वसंस्कारही कसे असतील किंवा त्याच संस्कारात सुद्धा सद्बुद्धी कशी होऊ शकते हेही उदाहरण आहे. त्यांनी लगेचच्या लगेच त्या ठिकाणी तिने पाहून ठेवलं. 2-4 दिवस झाले, मग सगळे उठायच्या, ती हळूच उतरायचे, आश्रमात जायची, त्यांची कामं हीच करायची. ऋषी पत्नीला वाटायचं मुलांनी केलं, मुलांना वाटायचं ऋषी पत्नींनी केलं. कोणीच काही बोले. शेवटी एक दिवस इतकी सुंदर तिने रांगोळी काढली. कोणी काढली, कोणी, ते म्हणतात मी नाही, ते म्हणते मी नाही. मग येतय कोण? इतकं केलं कोणी? करताय कोण? एक दिवस ऋषी पत्नी सकाळच्या वेळेला पहाटे रात्रभर जातात, तेव्हा ही हळूच येते, झाडावरनं उतरलीये. त्यांना झाडावरनं उतरलं कळलं नाही, पण आश्रमात आलेलं कळालं. सगळं करते आणि मग दिव्याच्या प्रकाशामध्ये ते तिला थांबवतात. घाबरू नकोस, कोण आहेस तू सांग. मग तिने सगळे हकीकत सांगितले. राहा इथे म्हणाले, काळजी करू नकोस, तुला काही होऊन देणार नाही, कोणाच्या ताब्यात देत नाही, काही करत नाही, तू राहा इथे. तो संस्कार तिच्या मनावरती झालेला. काही काळ गेला आणि त्या ठिकाणी तिने म्हणते आहे, मतंग ऋषींनी सांगितलं, हे शबरी, तुला या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्रेता युगात तिथे येणार आहेत. ते येईपर्यंत तू वाट बघ, आणि ते येतील तेव्हा त्यांचे पाय धू, कंदमुळं फळ त्यांना तू दे. आश्रमातनं तसं पाठवू नकोस. म्हणून ती तशी थांबून राहिलेली आहे. बरं, अशा प्रकाराने ही घटना घडली. आणि वैशिष्ट्य काय घडलं?
वैशिष्ट्य काय? तर ते वाट बघते. मतंग ऋषी गेले, आता ती वाट बघतेय. आणि वाट बघता 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 एक दिवस प्रभू येतात. रोजच्या रोज ती त्या ठिकाणी रस्ते साफ करते. माझा प्रभू येईल आणि त्याला पायाला खडे लागता कामा नये. मी त्याला बसवेन कुठे? झाडाच्या पारावरती बसवेन, पिंपळाच्या. त्याला तिने कठडा केला आणि तिथे त्याला बसवेन आणि मग मी त्याची पूजा करेन. रोज तयारी करायची, फळं आणायची, फळं बघायची आणि मग ती रामाला गोड फळं मिळाली पाहिजे. हे सगळं झालं. आता प्रश्न असा आला, प्रभू आल्यानंतर तिला काय करून काय नाही झालं. तिने केलं आणि तिथे उठतात. बोर हा विषय कुठेही नाही लिहिलेल्यावर काही आमची रामकल्पना, कंदमुळं फळ होती. आणि मग तिने तिथे त्या ठिकाणी उष्टावलेली फळं तिथे चाकून ठेवून दिलेली होती. ती तिने रामापुढे केली. रामाने पटकन खाल्ली, सीतामाईने खाल्ली. लक्ष्मण खायला तयार नाही. उष्ट आहे म्हणाला. हे मग उष्ट कसं खातो राम? राम उष्ट कसं खातो? आम्हाला उष्ट्या पदार्थाचा नैवेद्य सुद्धा समर्पण करायचा नाही, तर मग इथे कसं खातो तो? ती शंका त्याच्यावर त्यांनी लगेच सांगितलं, अरे तू तिला वरच्या रूपाने बघू नको. तिची कालमर्यादा या भूतलावरची गेलेलीच आहे. ती सूक्ष्म देहाने राहिलेली आहे. त्याच्यामुळे तिला देहाचा कोणताही विकार राहिलेला नाही. काय गंमत आहे की नाही? त्याच्यामुळे तिला अपपर भाव संपून गेलाय तिच्यातला माझ्यातला. पार्थिव नाही आहे काही. आणि मग ती सांगते, शबरी म्हणते, मी दासांचे दास आहे, अत्यंत हीन कुळातली आहे. दासी म्हणण्याचाही मला अधिकार नाही. तेव्हा हे रामा, तुझी सेवा कशी करावी, तुझ्याशी काय बोलू काही कळत नाही. मला ज्ञान नाही, काही कळत नाही. तरी माझ्यावर प्रसन्न व्हाल का हो? ती विचारते. राम म्हणाले, भक्ती भावेन, म्हणजे तुझ्या ठिकाणी पुरुष स्त्री विशेष जात नाम आश्रम या गोष्टी येत नाही. भक्ती एक अमोघ साधन आहे. त्यासाठी तुला काहीही मध्ये करावं लागत नाही. मग त्यासाठी त्यांनी उपदेश केला. ते नामा तो प्रभूंच्या त्याला भक्तीची नवद्वार म्हटलेलं आहे. नवद्वाराची भक्ती सांगितली आहे. कोणती आहे? नवस्वरूप आहे ती. नव स्वरूपातले पुष्कळ विस्तार आहे. वेळेअभावी फक्त नाव सांगतो. पुढे सर. सज्जन संगती धरावी, देवाच्या ईश्वराच्या कथा श्रवण कराव्यात, लीलानुवाद श्रवण करावा, प्रवचन व्याख्यान वाणीनी सदैव चिंतन करावं, सद्गुरूंची उपासना करावी, सदाचरणाची आवड आणि यमनियमादी पालन करावे, सदा एकनिष्ठ राहावं, मंत्र उपासनेची साधना करावी, सिद्ध मंत्रांचा जप करावा, देवापेक्षा भक्ताची पूजा करावी, म्हणजे सर्वत्र एकच भाव ठेवणे, लौकिक गोष्टींचा वीट मानावा, मनाचा आणि बाह्येंद्रियांचा निग्रह करावा, सर्वत्र बाह्य अंतरंग परमात्मा या तत्व विचार करावा. याला नवविधा भक्ती अध्यात्म रामायण म्हणत आहे. ही नवविधा भक्ती आहे. म्हणून हे प्रकार जरी वेगळे वाटले तरी भक्तीचं लक्षण एकच आहे. या सगळ्यातलं भगवंताविषयी निरपेक्ष निर्विकार असणार प्रेम. संपलं. एवढा एकच भाग आहे. या प्रेमानेच ईश्वर स्वरूपाची अनुभूती मनाच्या ठिकाणी येते. म्हणून भक्ती हे मोक्षाचं साधन आहे. भक्ती ही कामधेनू आहे. अशा प्रकाराने त्यांनी केलं आणि मग त्या क्षणाला ते तिला सगळं प्राप्त. निमित्त केलंय, माणसालाच दिलेलं उपदेश आहे, जीवासाठी आहे.
नवविधा भक्ती ही सांगितली आहे देवाने. काय आहे प्रभूंची नवविधा भक्ती? काय? श्रवणम कीर्तनम अर्थात ते आहे ते विष्णू अवतारात आहे, हेही विष्णू अवतारच आहे, पण ही नवविधा भक्ती सांगितली अध्यात्मनामाने. त्याला फार महत्व आहे अशी भक्ती. आणि मग हे करत असताना त्या ठिकाणी शबरी तात्काळ सांगते पुढे तुम्ही कसं जायचं, काय करायचं. तिला उपदेश ती सांगते पुढे तुम्ही कसे जा. पंपा सरोवरापाशी गेल्यावर सुग्रीवाची भेट होईल, हनुमंताची भेट होईल, सुग्रीवाची भेट होईल आणि पुढे तुमचा मार्ग सुकर होईल हे सांगण्यासाठी ते सूक्ष्म देहाने राहिलेली आहे. केवढी तपस्या असेल. आपल्याला हा विचारच मनात स्पर्श करत नाही. एक सामान्य नाही आहे ही गोष्ट. साध्या भक्ती प्रेमान काय केले, तिला कसलं शिक्षण, कसलं संस्कार काय असेल, पण कसं आश्रमात वागताय त्याप्रमाणे आपण वागावं हा अनुकरण आहे. अनुकरण कशाचं करायचं हेही मला कळलं पाहिजे. आणि तात्काळ ते लगेचच प्रभू पुढे गेल्याबरोबर तिने अग्नी रूपात प्रवेश केलेला आहे. अग्नी प्रवेश केला, मुक्ती झाली. असं हे भक्तीचं महात्म्य या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशी भक्ती आपल्या सगळ्यांना प्राप्त हो अशी भगवंताचरणी प्रभूचरणी प्रार्थना करून आपला विषय संपवतो. कायेन वाचा मनसेंद्रियेण बुद्ध्यात्मनां वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, प्रभु रामचंद्र महाराज के जय, सद्गुरु समर्थ समर्थ. जय जय रघुवीर.